काय करायचं बाई या माणसाचं खरंच. बघावं तेव्हा ना मोबाईल मध्ये गुंतलेला असतो हा माणूस. घरात काय चाललंय पोरांचं काय नाही काही पडलेली नाहीये. या वयात रोमॅन्टिक होत असे लोळत पडले आहेत हातात मोबाईल घेऊन. अहो अहो काय चाललंय हो तुमचं? काय चाललंय? घ्या दादा आता काय म्हणाला जेवताना? काय म्हणाला? चुलीत घालेला तो मोबाईल. खरंच सांगते आता. ठेवला, ठेवून दिला. तू शांत हो, तू शांत हो. आता सांग काय म्हणत होतीस तू? दादाचा दिल चाहता है तर झाला नसेल ना? छे छे, तसं काही झालं नसेल. मला माहिती आहे तसं काही होणार नाही. आणि तो चुंबक तो तरी असं छाती ठोकपणे किंवा एकदम असं ठामपणे कुठे काय म्हणणार आहे. पण आपल्या दादाचं सारखं सारखं ते ब्रेकडाऊन चालू असतं ना. त्याच्यात त्यावेळच्या त्या मनस्थितीत त्याला असं कोणी नादाला तर नाही नाव लागणार. छे छे, म्हणजे मग सगळं अवघडच होऊन बसेल. नाही नाही तसं काय होणार नाही. काय कोणाच्या नादी लागणार नाही तो. अरे असं कोणाच्याही नादाला लागायला ते पोरग काय असं आहे का? हे हे माझा पोरगा आहे तो असं कोणाच्याही नादी नाही लागायचा. आपण विचारू त्याला. नाही नको नको नको, कारण तुम्हीच म्हणता ना की जर आता या वयातल्या मुलांना जर काही विचारलं तर त्यांची डोकी फिरतात, ते बिथरतात. आपण नको विचारूया. आपण लक्ष ठेवूया. लक्ष ठेवूया, चालेल लक्ष ठेवूया, काय हरकत नाही. म्हणजे लक्ष ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मी बघीन काय करायचं. तू बघणार आहेस ना काय करायचं ते. मग कशाला मला विचारतेस काय करायचं? काहीतरी उगीच आपलं कठीण आहे बाबा, हे सगळं कठीण आहे. हे काय केलंयस तू? काय केलं? तू सांगितलं त्याच्याबरोबर उलटं केलेलं आहे मी. आणि तुझा प्लॅन फिसकटवून लावलाय. आता म्हण ना गाणं, आम्ही टलकर टलकर. कसं आहे ना सौमित्र, निदान आता तरी जरा जरा मोठ्यांसारखा वाग. अरे या लहान भावाचं ऐक कधीतरी. काय अरे तुला वाचवण्यासाठी काय नाही केलं मी? तेच सांगतो, काहीच नाही केलं. अरे समोरून शत्रूची फायरिंग चालू होती पण मी मध्ये घुसलो आणि तुला फोन केला. हा बाळा, मी जे काही सांगतोय ना ते तुझ्या हितासाठी. ओके? कसं आहे ना बाळा, मी माझं हित जाणतो. हे तू मला नको शिकू. आणि मला माहिती आहे तू एकाच गोष्टीची वाट बघत असतो की मी कधी चुकतोय आणि तुला तुझा टोल कधी मिळतोय. हा टोल पाहिजे. आणि मला माहिती आहे तू 4 आणि 8 आण्यासाठी काय लेवलला जातोस ना, सगळं माहिती आहे मला. काय आज ओळखतो का? नाही नाही ठीक आहे रे. आज एका देशप्रेमी माणसाला देशद्रोही ठरवलं जाते. ठीक आहे ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, यापुढे जे काही होईल ना त्या कर्माची फळं तू भोग. हो का? मग एवढं असेल तर सांग ना. हा खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही सॉरी. इट्स ओके.
हे एक झालं? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.